खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावंच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा. मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर कोल्हापूर दौऱ्यावर, पट्टण कोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव चरणी लीन. विरोधकांकडून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. आणि गणेश विसर्जनासाठी मनमाड प्रशासन सज्ज, पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसह घेतला आढावा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपण येत्या 2 दिवसांमध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळण्याची चर्चा आहे. बाद आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं. और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे. मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा, और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है, तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा. आज से कुछ महीने बाद चुनाव है, दिल्ली के चुनाव है. मैं जनता को निवेदन करना चाहता हूं, अपील करना चाहता हूं, अगर आपको लगता है केजरीवाल ईमानदार है, मेरे पक्ष में वोट दे देना. अगर आपको लगता है केजरीवाल गुनहगार है, मेरे को वोट मत देना. आप अगर मेरे को, आपका एक एक वोट मेरी ईमानदारी का सर्टिफिकेट होगा. अगर आप मेरे को वोट देके जिताओगे और अगर आप कहोगे कि केजरीवाल ईमानदार है, तो चुनाव के बाद, उसके बाद जाके मैं सीएम की कुर्सी पे बैठूंगा. तब तक मैं सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा. आपको लग रहा होगा अभी अभी जेल से रिहा होके आया है, ये कैसा क्यों बोल रहा है. मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर हे 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून शनिवारी सायंकाळी त्यांनी पट्टण कोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव मंदिराला भेट दिली आहे. यावेळी पट्टण कोडोली गावात आगमन होताच त्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर आज सकाळी विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं, तसेच श्री मातुलिंगाच्या चरणी लीन झाले. यावेळी चंद्रशेखर यांनी अंबाबाईची आरती करून पूजाही केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झाले असून भुमरे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली आहे. दरम्यान या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. दरम्यान भुमरे
जरांगे यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांकडून मला पंतप्रधानपदाची ऑफर होती असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलाय. विरोधी पक्षाच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितलंय. पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं लक्ष कधीच नव्हतं. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. या गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पत्रकारितेमध्ये आपण याला लोकशाहीचा प्रहरी म्हणतो आणि जशी व्रतस्थ पत्रकारिता आहे तशी सुपारी पत्रकारितेची पण काही कमी नाही आहे. आजकाल राईट ऑफ इन्फॉर्मेशन मिळाला, चांगलं झालं, पण त्या निमित्ताने अनेक लोकांनी मर्सिडीज गाड्या विकत घेतल्या. जे याच्यात राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये काम करतात ते एक पत्रकार, मी मंत्री असताना एक पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये PWDच्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे. त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले, ते आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर, ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात, ब्लॅकमेल करतात साहेब, तुम्ही लक्ष द्या. म्हटलं मी लक्ष नाही देत, तुम्हीच लक्ष द्या. म्हणे काय करू? म्हटलं एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा, फक्त रक्त नका देऊ देऊ म्हटलं. आणि झोडपा म्हणलं त्यांना, आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना. आणि त्यानंतर ते अंग निघणं बंद झालं. कान्यात मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक AC होते, फार सज्जन माणूस होता. तो घाबरायचा. मी गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझी इथून बदली करा. मी म्हटलं काय झालं? नाव नाही सांगत गावाचं. काय झालं? तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाइजमेंट द्या म्हणून मागे लागतात. मी कुठून देऊ म्हणे. एकदा दोनदा दिली, आता दरवेळेला कुणाला बोलू? मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. नाही साहेब म्हणे एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे आणि पोलीस कंप्लेंट केली की माझा विनयभंग केला, आता मला इथून ट्रान्सफर करा, मला इथं राहायचं नाही. म्हणजे खरं म्हणजे हे पत्रकारितेच्या संघटनांनी ठरवायला पाहिजे की आपलं अथॉरिटी कार्ड कोणाला द्यायचं. त्यामुळे स्वाभाविकपणे मग त्या क्षेत्राची पण बदनामी होते. पण अशी पण उदाहरणं आहेत की जे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये जगले, अतिशय कष्टाचं आयुष्य जगले, जीवनामध्ये अनेक संघर्ष त्यांना करावा लागला. आणीबाणीच्या काळामध्ये तर अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, पण त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कटिबद्धतेला, आपल्या विचारधारेला कधी सोडलं नाही. वेळ झाली बातमीपत्रात विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसं तरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते नको, ऐक ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक आहे. ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावंच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरोनाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या इंजिनच्या केटल गार्डमध्ये एक मोर मृतावस्थेत आढळून आलाय. धावत्या रेल्वेत मोर आडवा आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मनमाड रेल्वे स्थानकात हा प्रकार उघडकीस आला असून मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने रेल्वे सुरक्षा बलाने मोराचा मृतदेह वन विभागाच्या ताब्यात दिला असून पुढील कारवाई सुरू आहे. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असताना या महिलेने रुग्णवाहिकेतच 2 जुळ्या मुलांना जन्म दिल्याची घटना रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे घडली आहे. प्रसूती काळ सुरू असतानाच रुग्णवाहिकेतून महिलेला माणगाव येथून अलिबागच्या रुग्णालयात नेत असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेची प्रसूती झाली आहे. 2 जुळ्या गोंडस बाळांना महिलेने जन्म दिलाय. त्यामुळे आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. तापी पाटबंधारे विभाग महामंडळ अंतर्गत तापी नदीवर खानदेशातील सर्वात मोठा प्रकल्प पाडळसळे धरण 1998 पासून साकारण्यात येत आहे. मात्र तुटपुंजा निधीमुळे आजपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. हे धरण चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडासह धुळे तालुक्याला वरदान ठरणारे आहे. आता या धरण बांधकामाला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे धरण राज्य सरकार पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे धरण क्षेत्र सरकारमध्ये सामील करण्याची मागणी केली जाते. येत्या 60 दिवसात मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नमस्कार, मी उर्वेश साळुंके. मी ह्या मिनिटाला निम्मे तापी प्रकल्प पाडळसरे धरण येथून बोलत आहे. अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किमान ह्या धरणाला सुरुवात होण्यासाठी किमान 22, 23, 25 वर्ष होऊन गेले तरी हे धरण पूर्ण होऊ शकत नाहीये. हे धरण राज्य सरकार पूर्ण करू शकत नाही, कारण की ह्या धरणाची किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी मी केंद्र सरकारला विनंती करतो की या धरणाच्या केंद्र सरकारमध्ये सामील करण्यासाठी कागदोपत्री प्रोसेस पूर्ण झाली आहे. तरी विधानसभेच्या आत केंद्र सरकारने ह्या धरणाला केंद्र सरकारची पंतप्रधान कृषी या योजनेमध्ये याचं सामील केलं पाहिजे. लवकरात लवकर या धरणाला केंद्रामध्ये मान्यता दिली पाहिजे व केंद्राने याला लवकरात लवकर निधी दिला पाहिजे. येत्या 2 महिन्यात या धरणाला केंद्रात सामील केलं नाही, येत्या 2 महिन्यात मी धरणावरच जलसमाधी आंदोलन करेन. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट.
खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉर्ट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशु जरा तुझा फोन दे. मला कसं तरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टर कडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते ना. ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक आहे. ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबानी सहकुटुंबानी आवाज नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरोनाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. यवतमाळ पोलिसांतर्फे शहरात नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने समाजामध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थ सेवनाच्या प्रवृत्ती विरोधात पथनाट्याच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. शहरात नशेबाजांकडून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून यामधून तरुण पिढीला बाहेर काढण्याकरता जिल्हा अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात ही जनजागृती मोहीम सुरू आहे. यवतमाळ शहरामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यात नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी माननीय SP सर श्री कुमार चिंता सर यांच्या आदेशाने तसेच माननीय ॲडिशनल SP श्री पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनात व आमच्या उपस्थितीत आजचा हा नशामुक्ती संदर्भात समाज प्रबोधनपर जो काही पथनाट्याचा कार्यक्रम आहे इथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दल तसेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम इथे राबवण्यात आला. यामध्ये गांजा सेवन, दारू सेवन, त्याप्रमाणे सिगारेट, बेडी, तंबाखू यांचे समाजावर काय दुष्परिणाम होतात यांचं एक पथनाट्य स्वरूपात येथे सादरीकरण करण्यात आलं. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तसेच यवतमाळ शहरातील तरुणाई नशा केल्यामुळे गुन्हेगारी करण्याकडे कसे ते जात आहेत व त्यांना या गुन्हेगारीकडून रोखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. कारण की नशाचा परिणाम हा फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनावर नाही, त्यांच्या आरोग्यावरती व समाजाची जी काही घडी आहे ते विस्कळीत करण्यामध्ये होत असतो. याचा हा चांगला संदेश आजच्या या पथनाट्य स्वरूपात इथे देण्यात आला आहे. यवतमाळमध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. शहरात सार्वजनिक गणपतीने अनेक चौक सजलेले दिसत आहेत. मात्र इंद्रप्रस्थ नगरीत रुईकडवाडीतील शर्मा कुटुंबियांनी आपल्या घराच्या अंगणातील वनराईत अष्टविनायक स्थापन करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय. प्रत्येक मूर्तीजवळ पर्यावरणपूरक संदेश लिहिला असून जगदीश आणि सोनू शर्मा यांच्या निवासस्थानी असणाऱ्या या अनोख्या अष्टविनायकांचा सोहळा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. मला लहानपणापासूनच झाडाचा खूप शौक आहे. आम्ही सहज 2-3 झाडं आधी लावले. त्याच्यानंतर मला माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण कशामध्ये झाडं आपल्याला लावता येईल ते मी लावले. मग मी एका पावडरचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये झाडं लावले. त्याच्यानंतर एखादी पिचकारी घेतली, पिचकारीमध्ये झाडं लावलेली आहे. खराट्यामध्ये झाडं लावलेली आहे. नारियलच्या रातोड टकोरा त्याच्यामध्ये लावलेले आहे. त्याच्यानंतर इंजेक्शनची जी सिरिंज राहते त्याच्यामध्ये लावले. असे अनेक वस्तू माझ्याकडे जवळपास 250 झाडं आहे असे, आणि पूर्ण माझ्याकडे 450 कुंड्या आहेत आज. आणि याचं कारण असं की पर्यावरणपूरक आहे. याच्यामध्ये मला कुठे काही खर्च आलेला नाही. माझी अशी इच्छा आहे की लहान जो मुलं आहेत त्यांना आपण हे दाखवावं, आणि हे दाखवल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना यावी आणि त्यांनी माझ्याकडून काहीतरी नवीन शिकावं अशी माझी इच्छा आहे. महिलांचा सपोर्ट तर मला राहतोच आहे घरी, तसं काहीच नाही आहे. पण तशी मेहनत माझ्याकडे जास्त आहे. माझी घरचे आणि 2 सून आहे, 2 मुलं आहेत. मुलं पण मला मदत करतात. याप्रमाणे आम्ही सगळं व्यवस्थित आमचा बगीचा वगैरे पाहतो. माझ्याकडे या 10 दिवसात भरपूर लोक येतात गणपती पाहण्याकरता. रात्री 11-12 वाजेपर्यंत माझ्याकडे गणपतीचे सीन पाहण्याकरता लोक येतात. हा कन्सेप्ट असा आहे, माझ्याकडे जागा थोडीशी आहे मोठी,
तर आणि जागा असल्यामुळे मला असं वाटलं बा आपण हे अष्टविनायकाचं सगळ्यांना दर्शन घडवावं आणि बगीच्यामध्ये त्यांना गणपतीला व्यवस्थित बसून एक चांगला आम्ही मेसेज द्यावा प्रत्येकांना. माझ्याकडे येणारे जितके लोक आहेत त्यांना आम्ही एक मेसेज देतो बा झाडे लावा, त्याच्यानंतर डोळे जे आहे आपलं नेत्रदान करा, रक्तदान करा, अशी आम्ही प्रत्येक सिद्धिविनायक गणपतीला आम्ही एक मेसेज दिलेला आहे. अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी नाशिकच्या मनमाड नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची प्रशासकीय सज्जता युद्ध पातळीवर सुरू आहे. लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी मनमाड शहराच्या विविध भागात 4 ते 5 ठिकाणी विसर्जन हौद तसेच निर्माल्य कुंड तयार केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने मिरवणूक मार्गासह विसर्जन स्थळाची पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेतलाय. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.